शरद मोहोळ याच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे अद्याप पोलिसांना सापडलेला नाहीये। पोलिसांकडून त्याचा शोध सुरूच आहे। मोहोळचा खून झाला त्याच दिवशी मारणेचं नाव रेकॉर्डवर आलं होतं, मात्र 15 दिवसांनंतरही मारणेचा शोध सुरूच असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतंय। मोहोळ खून प्रकरणात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। आरोपी मुन्ना पोळेकर आणि दोघा जणांनी मोहोळवरती गोळ्या झाडल्या, आम्ही गणेश मारण्याची पोरं आहोत असं म्हणल्याचं या प्रकरणातील तक्रारदारानं तक्रारीत नमूद केलंय। त्यामुळे पहिल्याच दिवशी गणेश मारण्याचं नाव मोहोळ खून प्रकरणाशी जोडलं गेलं होतं। विठ्ठल शेलार याला मोहोळच्या खुनानंतर दुसऱ्याच दिवशी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं। त्याचप्रमाणे गणेश मारणे देखील चौकशीसाठी येणार होता, मात्र मारणे तेव्हाच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला। त्यानंतर कोथरूड पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या घरी देखील चौकशी केली, मात्र तो सापडला नाही। त्याचा फोन देखील बंद लागला।